विधानसभेसाठी 288 उमेदवार उभे करणार असं जरांगे पाटलांनी जाहीर केल्याच्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार जरांगे पाटलांचे भेट घेत आहेत. त्यामध्ये बीडचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष हे भेटलेले आहेत आणि ते खास करून पंकजा मुंडे यांच्या जवळचे आहेत असं बोललं जातं आहे. भाजपचा एक मोठा चेहरा बीडमधील आणि बीडचेच भाजपचे जिल्हाध्यक्ष जरांगे पाटील यांना भेटल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे. राजेंद्र म्हस्के हे जरांगे पाटलांना भेटलेले आहेत. त्या बाबतीमध्ये जरांगे पाटलांना विचारल्याच्यानंतर जरांगे पाटलांनी पुढे काय आपलं मत मांडलं ते आपण ऐकू, परंतु पंकजा मुंडे यांचं काय मत येईल ते सुद्धा पुढल्या काळामध्ये कळणार आहे. नाही राजकीय नाही, परंतु हे बघा, अपक्षात मराठा कोणचाही असो, हा बलाढ्य समाज आहे, सगळ्या पक्षात आहे. इथं कोणी येऊ शकतो आणि इथं मी पहिल्यापासूनच सांगितलेलं कोणी पण येऊ शकतो. त्यात काय शंका फिंका असण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाचं काम करण्याचा अधिकार आहे. त्याला जातीवाद थोडं म्हणलं जातं. प्रत्येक जण येतो, काहींच्या इच्छा पण असतात. कारण इच्छुक असणं हे काय दोष थोडा आहे. इच्छुक असायलाच पाहिजे, पण देणार मात्र एकच आहेत आम्ही, कोणी दिला तर, आणि ते स्वीकारावं लागणार आहे. कोणाला उभा राहता येणार नाही. नसता समाज त्याची लय फजिती करणार. बीड जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टर चालला आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला. बजरंग बाप्पा सोनवणे निवडून आले, त्यांनी मान्य केले. त्याच अनुषंगानं बीड विधानसभेसाठी ते उत्सुक आहेत आणि त्या संदर्भात भेट घ्यायला आले होते. नाही चर्चा त्याच्यावरती नाही झाली, परंतु इच्छा कोणाची पण असते. आपण जर आव्हानच केलंय की इच्छुक आहेत त्यांनी यावं, म्हणजे मला लक्ष येते इच्छुक किती आहेत, कोण द्यायचं आहे. मी 2-3 टप्प्यात काम घेणार आहे. पहिल्यांदा आता इच्छुक घेतले, त्याच्यानंतर आपण 29 तारखेला ठरणार आहे. समाज जर लढायचं म्हणलं तर लढायचं, नाहीतर पाडायचंय. समाजाला हे काम सांगितलं की ज्याला उभं राहायचं त्याने कागदपत्र सुद्धा काढून ठेवा. वेळेवर जर गडबड झाली तर परत कागदपत्र नाही, कुठं नाही काढून ठेवा, वाया जातील. कुणी एक देणार आपण, बऱ्याच जणांनी काढून ठेवलं तर हरकत नाही. त्यातून एक जणाला आपण ते देणार आहे उमेदवारी. त्या पद्धतीनं काम चालू. इच्छुक कोणी येऊ शकतो. इच्छुक आला म्हणजे काय, शेवटी उमेदवारी थोडी डिक्लेअर केली आणि प्रत्येकाचं मत असतं. कोणाची नाराजी असती, कोणाला सहन होत नाही. काही काही ते दिलेले टोमणे काही काहीला सहन होत नाहीत. काही काही स्वतःचा एकदा स्वार्थ भागला की टोमणे मारतात. शेवटी त्यांच्यातला मराठा द्वेष जागा होतो. मग आता जातवान मराठ्याला कसं सहन होत नाही ते राज्यभराचा विषय सांगतोय ना तुम्ही. जोडीत कुंकडे बी काही काहीला खूप सवय असते ती मोठं व्हायचं, पण त्यांचेच कातडे काढायचे. हो, त्यांना परत त्याच्यावर मीठ टाकवायचं, मजा बघायची, हसायचं. कारण ते हिनवायची सवय असते काय काय, एकदा भागलं की असं असतं काय कायचं. त्याच्यामुळे मग काय कायचं जातवानाचे नाही मना रमत. त्यांना वाटतं बरं आहे बाबा, आपली समाजाची शक्ती एक ओढली, कळपात बरं आहे. कळप सोडल्यावर एकट्याला रानोरानी हिंडायला लागतं. त्यामुळे जाती एक कळपाच्या बाहेर नको आता म्हणतात मराठा समाज. कळपात माझी आहे. जरांगे पाटील एका बाजूला फडणवीस आणि भाजपवरती आरोप करत आहेत, तर भाजपचेच नेते जरांगे पाटलांना आता इच्छुक उमेदवार म्हणून भेटत आहेत. त्यामुळं भाजपमध्ये नेमकं काय चाललं आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे.